मित्रांनो, कल्पना करा एक माणूस आहे जो अंतराळात ट्रॅव्हल करतो आहे आणि तो अचानक एका गाढ झोपेतून उठतो आणि त्याला असं कळतं की संपूर्ण मानवजातीचं भविष्य त्याच्यावर अवलंबून आहे. तर ही कशी परिस्थिती असेल? असाच मूव्ही आहे प्रोजेक्ट हेल मेरी. तर मित्रांनो, कालच मी प्रोजेक्ट हेल मेरी हा मूव्ही बघितला आणि तो एकदम मॅजिकल असा एक्सपिरियन्स होता. तर जसं मी सांगितलं, चित्रपटाची सुरुवात होते तर एक मनुष्य आहे जो अंतराळात वर्षानुवर्ष ट्रॅव्हल करतो आहे आणि अचानक त्याला जाग येते आणि मग चित्रपटाची कथा संपूर्णपणे उलगडत जाते. तर असा हा एकदम जबरदस्त असा मूव्ही आहे. मित्रांनो, जनरली आपण विचार करतो की सायन्स, स्पेस आणि स्टार्स हे सगळे कॉम्प्लेक्स असे सब्जेक्ट आहे. म्हणजे ह्या विषयावरचे मूव्ही पण जनरली कॉम्प्लेक्स असतात. मात्र हा मूव्ही असा नाही आहे. या मूव्हीमध्ये आपल्याला एकदम सिम्पल लाईफ, इमोशन्स तसेच एकदम डीप सायन्स याची एकदम सुंदर रीतीने सांगड अशी घातलेली दिसते. आणि हा चित्रपट बघताना म्हणजे जर तुम्हाला इंटरस्टेलर, द मार्शियन असे स्पेस थीमवर आधारित मूव्ही आवडत असतील तर हा मूव्ही नक्कीच तुम्ही बघण्यासारखा असा आहे. या चित्रपटाची अजून एक गोष्ट मला जाणवली की फर्स्ट हाफमध्ये जेव्हा पण आपण मूव्ही बघत असतो तेव्हा तुम्हाला एक्स्ट्रीम हाय किंवा एक्स्ट्रीम लो असा फील येणार नाही. म्हणजे स्टार्टिंगला फर्स्ट हाफमध्ये मूव्ही एकदम स्मूथली जात असतो, म्हणजे बॅकग्राऊंड स्टोरी उलगडत असते. आणि सेकंड हाफमध्ये जो मूव्हीने पेस पिकअप केला आहे तो एकदम अफलातून असा आहे. खूप वेळेला आपल्याला असं वाटतं, म्हणजे जे मी ऐकलं आहे की हा मूव्ही ऑलरेडी 4 अवर्सचा होता, पण त्याला त्यांनी खूप फास्ट पेसमध्ये एडिट केला आहे. म्हणजे एडिट करून अराउंड 2 अवर्स 30 मिनिट्सपर्यंत आणला आहे. तरीही काही ठिकाणी आपल्याला हा मूव्ही थोडासा लांब असा वाटतो. आणि जेव्हा मी हा मूव्ही बघायला गेलो तर स्वतः मी 20 मिनिट्स लेट पोहोचलो होतो. तरी पण मला हा मूव्ही ऑलमोस्ट एक 2.5 अवर्सचा वाटला. म्हणजे हा मूव्ही थोडा स्लो आणि लाँग असा आहे. ॲक्च्युली प्रोजेक्ट हेल मेरी हे बुक मी स्वतः वाचलं नाही आहे आणि तरीही हा मूव्ही मी जेव्हा बघितला तेव्हा तो मला मूव्ही पूर्णपणे समजला. आणि आय एम शुअर ज्यांनी हे बुक वाचलं असेल त्यांना हा मूव्ही थिएटरमध्ये बघण्याचा एक वेगळाच असा एक्सपिरियन्स आला असेल. म्हणजे त्यांनी बुक वाचताना जे इमॅजिन केलेलं ते त्यांना इकडे बघायला मिळालं असेल. दुसरी गोष्ट म्हणजे मनुष्य आणि एखाद्या वस्तूमध्ये जर कसं कनेक्शन निर्माण होतं आणि भाषा ही कशी एक महत्त्वाचं साधन आहे. आणि जेव्हा आपल्याला कम्युनिकेशनसाठी भाषा नसेल तर आपल्याला कसे चॅलेंज येतील. आणि जेव्हा दोन गोष्टींमध्ये कम्युनिकेशनसाठी एखादं मीडियम तयार होतं त्यावेळेला दोघांचं लाईफ कसं बदलून जातं हे या मूव्हीमध्ये आपल्याला एकदम इंटरेस्टिंग असं बघायला मिळतं. ह्या चित्रपटाची सगळ्यात महत्त्वाची खासियत आणि जो प्लस पॉईंट तुम्ही विचाराल तर तो म्हणजे या चित्रपटाची सिनेमॅटोग्राफी. आपल्याला इकडं एकदम टॉप नोच अशी सिनेमॅटोग्राफी बघायला मिळते. म्हणजे खूप साऱ्या शॉट्समध्ये जे त्यांनी लेन्स वगैरे यूज केले आहेत, एकदम शॅलो डेप्थ ऑफ फील्ड आणि मेन हिरोवरच त्यांनी जो फोकस दाखवलेला आहे. तसेच अंतराळातले काही सीन आहेत, म्हणजे जे एक त्यांनी जो प्लॅनेट दाखवलेला आहे आणि त्याच्या वेळेला जी एक वेगळा असा एक फील आहे, म्हणजे तो या चित्रपटाचा जो असा मुवमेंट आहे ना की आपण सर्व काही विसरून त्या मुवमेंटमध्येच पूर्णपणे जातो. म्हणजे मोस्ट ऑफ द टाईम आपण बघितलेलं असलं की मी पण स्वतः काही असा सीन असेल तर त्याचा फोनमध्ये फोटो क्लिक करायचा प्रयत्न करतो. मात्र हा पर्टिक्युलर सीन आहे, हा असा सीन होता तर मी माझा फोन आणि सगळं काही विसरून ॲक्च्युली तो सीन बघण्यातच पूर्णपणे धुंद होऊन गेलं होतं. आणि मित्रांनो, मी हा मूव्ही आयमॅक्स वडाळ्याला बघितला आणि एकदम अशा मोठ्या स्क्रीनवर हा बघण्याचा एक थरारक असा अनुभव होता. मे बी नेक्स्ट टाईम मला पुन्हा जर अपॉर्च्युनिटी भेटली तर मी हा मूव्ही आयमॅक्स लेझरमध्ये बघायचा प्रयत्न करेल की ज्याच्या प्रिंटमध्ये आपल्याला अजून जास्त डिटेल्स बघायला भेटतात. पण आयमॅक्स वडाळ्याला एकदम मोठ्या अशा स्क्रीनवर बघायचा फार सुंदर असा अनुभव हा होता. आणि जर आपण या चित्रपटाच्या ॲक्टिंगबद्दल बघितलं तर सर्व काही हा चित्रपट म्हणजे रायन गोसलिंग हाच आहे. म्हणजे त्याने जी ॲक्टिंग केली आहे, एक स्कूल टीचर ते ॲस्ट्रॉनॉट त्याची ही जर्नी, नंतर जो मनुष्य म्हणजे जो अशा कुठच्या सिरियस गोष्टींसाठी बनला नाही, ज्याचं लाईफ एकदम सिम्पल आहे, तो एकदम मोठ्या अशा सिरियस अशा मिशनवर गेल्यावर त्याचं लाईफ कसं चेंज होतं, त्याचा तो ॲटिट्यूड हे त्याने अतिशय प्रभावीपणे दाखवलेलं आहे. म्हणजे हा चित्रपट बघताना तो जणू काही एक रिअलच असा ॲस्ट्रॉनॉट आहे आणि तो पूर्णपणे ह्या कॅरेक्टरमध्ये गेलेला आहे हे आपल्याला बघायला मिळतं. आणि त्याची जी ॲक्टिंग आहे ती एकदम म्हणजे पूर्णपणे त्याने स्वतःला या पात्रामध्ये घोळून घेतलेलं आहे. आणि त्याने जे स्वतःचे वेगवेगळे पैलू दाखवलेले आहेत की म्हणजे
त्याचा एकदम फनी ॲटिट्यूड, नंतर जेव्हा तो खूप दुःखी होतो त्याच्याबरोबर कसा धोका होतो, हे सगळं दाखवताना त्याने अतिशय कमालीची अशी ॲक्टिंग केली आहे. आणि याच्यात अजून एक खासियत आहे, म्हणजे त्यांनी ज्या प्रकारे एलियन आणि त्याचं स्पेसशिप दाखवलं आहे ते अतिशय कल्पक आणि असं आहे. म्हणजे आय एम शुअर ज्या लोकांनी हे बुक वाचलं असेल त्यांना हे पडद्यावर नक्कीच त्यावेळेला त्यांनी कसं इमॅजिन केलं आणि आता ह्यांनी कसं दाखवलं आहे हे आपल्याला बघायला मिळेल. आणि तसेच या मूवीमध्ये जे अंतराळातले स्टार्स या सर्वांचे जे शॉट्स दाखवले आहेत ते फार अफलातून असे आहेत. तर मित्रांनो, आता शेवटची गोष्ट, तुम्ही हा मूवी बघावा का? तर मी तर म्हणेन नक्कीच एक वेळेला आपण हा मूवी बघायला पाहिजे. म्हणजे ज्यांना द मार्शियन, इंटरस्टेलर अशा स्पेस थीमवरचे मूवी आवडतात त्यांच्यासाठी हा मूवी नक्कीच बघण्यासारखा असा आहे. काही लोकांना हा मूवी थोडा इमोशनल, थोडा स्लो पेसिंग असाही वाटेल, पण याच्यात त्यांनी जी सिनेमॅटोग्राफी दाखवलेली आहे, जे अंतराळ दाखवलेलं आहे, रायन गोसलिंगची ॲक्टिंग, तसेच एलियनचा एक जो स्पेशल याच्यात जी आहे थीम आहे आणि स्टोरी आहे, या सगळ्या गोष्टीसाठी हा मूवी नक्कीच बघायला हवा.